हॅलो व्ह्यूअर्स, कसे आहात सगळे? आय होप सगळे छान असणार आहे. आजचा आपला सुविचार आहे नथिंग इज इम्पॉसिबल. द वर्ड इटसेल्फ सेज आय एम पॉसिबल. याचा अर्थ आहे या जगात अशक्य असं काहीही नाही, फक्त तुमचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. म्हणजे काय, तुम्ही जर प्रयत्न करत राहिले तर तुम्ही इम्पॉसिबललाही पॉसिबल करू शकतात. कुठल्याही अशक्य गोष्टीला तुम्ही शक्य करून दाखवू शकतात. पण तुम्ही कधी प्रयत्नच नाही केले तर तुम्हाला प्रत्येक गोष्ट ही अशक्य वाटणार आहे. त्यामुळे नेहमी प्रयत्न करत राहा आणि यशस्वी. हा होता आजचा सुविचार. आता आपण वळूया आपल्या टॉपिककडे. आज आपण क्लास 5चा मॅथ्स सब्जेक्टचा एक इंटरेस्टिंग टॉपिक शिकणार आहोत. ते टॉपिकचं नाव आहे एक्सपांडेड फॉर्म. खूप इझी टॉपिक आहे. सो सगळ्यात आधी की एक्सपांडेड फॉर्म नेमकं असतं काय, कशाला आपण एक्सपांडेड फॉर्म म्हणतो? एक्सपांडेड फॉर्म म्हणजे एखाद्या नंबरच्या प्रत्येक डिजिटच्या प्लेस व्हॅल्यूची सम करणे, त्याला म्हणायचं एक्सपांडेड फॉर्म. हे मी तुम्हाला एक एक्झाम्पल देऊन समजवते. माझ्याकडे एक नंबर आहे 861. 3 डिजिट नंबर आहे माझ्याकडे, 861. सो मला याचा एक्सपांडेड फॉर्म तयार करायचा आहे. एक्सपांडेड फॉर्म म्हणजे काय असतं? त्याच्या प्रत्येक डिजिटच्या प्लेस व्हॅल्यूची आपल्याला सम करावी लागते. सो सुरुवात आपण लास्टच्या डिजिटने करणार. इथे माझ्याकडे नंबर आहे 861. लास्टचा डिजिट आहे 1. सो सगळ्यात आधी त्याची आपल्याला प्लेस व्हॅल्यू काढायची. लास्टचा डिजिट 1 आहे, जो की 1च्या प्लेसला आहे. सो आपण त्याला 1 ने मल्टिप्लाय बाय करणार. 1 मल्टिप्लाय बाय 1 म्हणजे प्लेस व्हॅल्यू आली 1. त्यानंतर पुढचा डिजिट आहे 6, जो की 10च्या प्लेसला प्रेझेंट आहे. सो आपण या 6ला 10 ने मल्टिप्लाय बाय करू आणि त्यानंतर आन्सर येईल 60. 6 मल्टिप्लाय बाय 10, आन्सर आलं 60. सो ती त्याची प्लेस व्हॅल्यू आहे. त्यानंतर पुढचा डिजिट आहे 8, जो की 100च्या प्लेसला प्रेझेंट आहे. सो त्या 8ला आपण 100 ने मल्टिप्लाय बाय करू आणि येणारा आन्सर हे त्याची प्लेस व्हॅल्यू असणार आहे. 8 मल्टिप्लाय बाय 100 म्हणजे आन्सर आलं 800. सो 800 प्लस 60 प्लस 1 हे इथे दाखवल्याप्रमाणे आपण लिहिणार आहोत आणि या फॉर्मला म्हणायचं एक्सपांडेड फॉर्म. कोणत्याही नंबरच्या प्रत्येक डिजिटच्या प्लेस व्हॅल्यूची सम करणे, याला म्हणायचं एक्सपांडेड फॉर्म तयार करणे. तुम्हाला एक्सपांडेड फॉर्म जमला की नाही कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.